हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के पी फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे फार्मसी ॲक्ट्स अँड देअर पासिंग इयर. सो टॉपिककडे प्रोसीड करण्याआधी जर पेजवरती कोणी नवीन असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. सो बॅक टू दी पॉईंट. आजचा आपला टॉपिक आहे फार्मसी रेग्युलेशन्स ॲक्ट्स अँड देअर पासिंग इयर ॲज वेल ॲज पासिंग रूल्स. यामध्ये आपल्याला वन बाय वन जे ॲक्ट्स आहेत ते ॲक्ट्स, त्यांचे पासिंग इयर अँड पासिंग रूल्स जे आहेत तर ते डिस्कस करायचे आहेत. आणि इन शॉर्टमध्ये हे जे ॲक्ट्स आहेत, फार्मसी ॲक्ट, पॉयझन ॲक्ट, याचे प्रिन्सिपलसुद्धा डिस्कस करायचं आहे. सो फर्स्ट आहे फार्मसी ॲक्ट, देन आहे पॉयझन ॲक्ट, नेक्स्ट ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट, देन न्यू ड्रग पॉलिसी, देन आहे नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस, नेक्स्ट आहे ड्रग प्राईस कंट्रोल, नेक्स्ट आहे प्रेग्नन्सी ॲक्ट, देन ड्रग मॅजिक रेमेडी ॲक्ट, देन आहे मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन्स, नेक्स्ट आहे ओपीएम ॲक्ट, देन डेंजरस ॲक्ट, मेडिकल काउन्सिल इंडिया, अँड लास्ट वन आहे पेटंट अँड डिझाईन ॲक्ट. हे जे फार्मसी रेग्युलेशनचे ॲक्ट्स आहेत, ह्या ॲक्टचे पासिंग इयर आहेत. सो फार्मसी ॲक्ट जो आहे, फार्मसी ॲक्ट हा 1948ला पास झालेला आहे. देन आहे पॉयझन ॲक्ट, पॉयझन ॲक्ट पासिंग इयर आहे 1990. देन आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट, ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट पासिंग इयर आहे 1940. देन न्यू ड्रग पॉलिसी, न्यू ड्रग पॉलिसी ॲक्ट पासिंग इयर 1994. नेक्स्ट आहे नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस, नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट्स पासिंग इयर 1985. देन आहे ड्रग प्राईस कंट्रोल, ड्रग प्राईस कंट्रोल ॲक्ट पासिंग इयर 1995. नेक्स्ट आहे प्रेग्नेन्सी ॲक्ट, प्रेग्नेन्सी ॲक्ट पासिंग इयर आहे 1971 ॲज वेल ॲज रूल्स आहे 1975. देन आहे ड्रग मॅजिक रेमेडी, ड्रग मॅजिक रेमेडी पासिंग इयर आहे 1954 अँड रूल्स आहे 1955. देन आहे मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन्स, मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन्स ॲक्ट्स पासिंग इयर आहे 1955 अँड रूल्स आहे 1976. देन आहे ओपीएम ॲक्ट, ओपीएम ॲक्ट पासिंग इयर आहे 1878. देन आहे डेंजरस ॲक्ट, डेंजरस ॲक्ट 1930. देन मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया, तो ॲक्ट पास झालेला आहे 1956. अँड देन लास्ट वन आहे पेटंट अँड डिझाईन ॲक्ट, पास इयर आहे 1970. यामध्ये ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट जो आहे त्याचं पासिंग रूल्स आहे, पासिंग रूल आहे 1945. ॲज वेल ॲज नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट पासिंग रूल आहे 1985. अँड प्रेग्नन्सी ॲक्ट पासिंग रूल आहे 1975. देन आहे ड्रग मॅजिक रेमेडी, ड्रग मॅजिक रेमेडी ॲक्ट पासिंग रूल आहे 1955. अँड लास्ट वन आहे मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन्स, त्याचं पासिंग रूल्स आहे 1976. हे जे फार्मसी रेग्युलेशनचे जे ॲक्ट्स आहेत त्याचे आपण थोडक्यात प्रिन्सिपल्स डिस्कस करणार आहोत. सो फर्स्ट आहे फार्मसी ॲक्ट, फार्मसी ॲक्ट जो आहे त्याचं पासिंग इयर आहे 1948. याचं प्रिन्सिपल आहे टू रेग्युलेट फार्मसी प्रोफेशन, टू रेग्युलेट फार्मसी प्रोफेशन ॲज वेल ॲज प्रोटेक्ट पब्लिक हेल्थ, प्रोटेक्ट पब्लिक हेल्थ. सेकंड वन आहे पॉयझन ॲक्ट, पॉयझन ॲक्टचं जे पासिंग इयर आहे ते आहे 1990. आणि पॉयझन ॲक्टचं प्रिन्सिपल आहे टू रेग्युलेट अँड कंट्रोल द इम्पोर्ट अँड सेल ऑफ सबस्टन्सेस. जर कोणाला नोट डाऊन करून घ्यायचं असेल तर तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकतात. देन थर्ड वन आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट, ड्रग अँड DNC ॲक्ट पासिंग इयर आहे 1940 आणि रूल्स आहे 1945. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टचं प्रिन्सिपल आहे टू रेग्युलेट इम्पोर्ट, मॅन्युफॅक्चरिंग, डिस्ट्रीब्युशन अँड सेल ऑफ सबस्टन्सेस. सिम्पल आहे. पॉयझन ॲक्टमध्ये काय आहे, फक्त
इम्पोर्ट आणि सेल आहे सबस्टन्सेस, आणि DNC ॲक्टमध्ये इम्पोर्ट, मॅन्युफॅक्चरिंग, डिस्ट्रीब्युशन्स अँड सेल ऑफ सबस्टन्सेस. फोर्थ वन आहे न्यू ड्रग पॉलिसी. न्यू ड्रग पॉलिसी. न्यू ड्रग पॉलिसी जो ॲक्ट आहे त्याचं पासिंग इयर आहे 1994. याचं प्रिन्सिपल आहे चेक अवेलेबिलिटी ऑफ क्वालिटी इसेन्शियल मेडिसिन ॲट रिझनेबल प्राइस as well as to monitor quality control department. देन आहे रिसर्च डिपार्टमेंट, डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट आहे फिफ्थ वन नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट जो आहे तो 1985ला ॲक्ट हा रेग्युलेट झालेला आहे. ॲज वेल ॲज ह्याचा रूल्ससुद्धा सेम इयरलाच पास झालेला आहे 1985. सो नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्टचं प्रिन्सिपल आहे रेग्युलेशन्स अँड कंट्रोल, सेफ्टी अँड पब्लिक हेल्थ. रेग्युलेशन अँड कंट्रोल, सेफ्टी अँड पब्लिक हेल्थ. देन सिक्स्थ वन आहे DPC ॲक्ट. इट मीन्स ड्रग प्राइस कंट्रोल. DPC ॲक्ट जो आहे तर तो रेग्युलेट झालेला आहे 1995ला आणि त्याचा रूल्स नाही आहे. DPC ॲक्टचं प्रिन्सिपल आहे टू प्रोव्हाइड इसेन्शियल अँड लाईफ सेविंग मेडिसिन्स. सिंपल आहे. DPC ॲक्टचं प्रिन्सिपल आहे टू प्रोव्हाइड इसेन्शियल अँड लाईफ सेविंग मेडिसिन. देन आहे नेक्स्ट वन प्रेग्नेन्सी ॲक्टचं पासिंग इयर आहे 1971 अँड रूल्स आहे 1975. याचं प्रिन्सिपल आहे प्रेग्नेन्सी ॲक्टचं प्रोटेक्टिंग वुमन हेल्थ. देन नेक्स्ट वन आहे ड्रग अँड मॅजिक रेमेडी ॲक्ट. ड्रग अँड मॅजिक रेमेडी ॲक्ट जो आहे हा ॲक्ट 1954ला पास झालेला आहे आणि याचा रूल्स 1955. याचं प्रिन्सिपल आहे प्रोहिबिशन ऑफ मॅजिक क्लेम. प्रोहिबिशन इट मीन्स कंट्रोल. प्रोहिबिशन ऑफ मॅजिक क्लेम्स. देन नेक्स्ट वन आहे मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन. मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन जो आहे त्याचं पासिंग इयर आहे 1955 अँड त्याचा रूल जो पास झालेला आहे तो आहे 1976. सो मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन याचं प्रिन्सिपल आहे टू मेंटेन पब्लिक हेल्थ ॲज वेल ॲज जे सबस्टन्सेस और जे ड्रग्ज आहेत सबस्टन्सेसचा जो मिसयूज होतो तर त्याला प्रोहिबिट करणं. प्रोहिबिशन ऑफ सबस्टन्सेस मिसयुजेस. सो वन बाय वन. फर्स्ट आहे फार्मसी ॲक्ट जो आहे त्याचं पासिंग इयर आहे 1948. त्याचं प्रिन्सिपल आहे टू रेग्युलेट फार्मसी प्रोफेशन ॲज वेल ॲज टू प्रोटेक्ट पब्लिक हेल्थ. देन नेक्स्ट आहे पॉयझन ॲक्टचं पासिंग इयर आहे 1990. प्रिन्सिपल आहे टू रेग्युलेट अँड कंट्रोल इम्पोर्ट अँड सेल ऑफ सबस्टन्सेस. दोन वर्ड्स लक्षात ठेवायचे. देन आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट पासिंग इयर आहे 1940 अँड रूल्स आहे 1945. याचं प्रिन्सिपल आहे रेग्युलेट इम्पोर्ट, मॅन्युफॅक्चरिंग, डिस्ट्रीब्युशन, सेल ऑफ सबस्टन्सेस. पॉयझन ॲक्ट अँड ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट जे आहे
त्याचं प्रिन्सिपल कम्पेअर करायचं. पॉयझन ॲक्टमध्ये फक्त इम्पोर्ट आणि सेल हे सबस्टन्सेस आणि ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये इम्पोर्ट, मॅन्युफॅक्चरिंग, डिस्ट्रीब्युशन्स अँड सेल ऑफ सबस्टन्सेस. देन आहे न्यू ड्रग पॉलिसी. न्यू ड्रग पॉलिसी पासिंग इयर आहे 1994. त्याचं प्रिन्सिपल आहे अवेबिलिटी ऑफ इसेन्शियल मेडिसिन्स ॲट रिझनेबल प्राईस आणि ॲज वेल ॲज टू चेक क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट, रिसर्च डेव्हलपमेंट अँड इन्व्हेस्टमेंट डिपार्टमेंट. नेक्स्ट आहे नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस. नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसमध्ये जे हॅबिट फॉर्मिंग ड्रग्ज आहेत तर त्याचा स्टडी आहे आणि प्रिव्हियसली आपण स्केड्यूल ड्रग्ज हा टॉपिक डिस्कस केला होता. त्यामध्ये सुद्धा आपण जे नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस कंटेनिंग हॅबिट फॉर्मिंग जे ड्रग आहेत अंडर शेड्यूल एक्स हे आपण डिस्कस केलं होतं. जर कोणाला डाऊट असेल तर तुम्ही ते तिथे बघू शकता. सो नार्कोटिक अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस पासिंग इयर आहे 1985 आणि सेम इयरलाच रूलसुद्धा त्याचा पास झालेला आहे 1985. याचं प्रिन्सिपल आहे रेग्युलेशन्स अँड कंट्रोल, सेफ्टी अँड पब्लिक हेल्थ. देन आहे DPC ॲक्ट, ड्रग प्राईस कंट्रोल. DPC ॲक्ट जो आहे त्याचं पासिंग इयर आहे 1995 आणि प्रिन्सिपल आहे इसेन्शियल अँड लाईफ सेव्हिंग मेडिसिन. यामध्ये टू प्रोव्हाइड इसेन्शियल अँड लाईफ सेव्हिंग मेडिसिन्स. देन आहे प्रेग्नेन्सी ॲक्ट. प्रेग्नेन्सी ॲक्ट जो आहे प्रेग्नेन्सी ॲक्ट हा 1971ला पास झालेला आहे आणि त्याचा रूल्स जो आहे तो 1975ला. त्याचं प्रिन्सिपल आहे प्रोटेक्शन्स ऑफ वुमन हेल्थ और प्रोटेक्टिंग वुमन हेल्थ. देन आहे ड्रग अँड मॅजिक रेमेडी ॲक्ट. ड्रग अँड मॅजिक रेमेडी ॲक्ट जो आहे तो पास झालेला आहे 1954ला आणि पासिंग रूल्स आहे त्याचा 1955. याचं प्रिन्सिपल आहे प्रोहिबिशन्स ऑफ मॅजिक रेमेडीज और मॅजिक क्लेम्स ॲज वेल ॲज रेमेडीज. प्रोहिबिशन्स इट मीन्स अवॉइड करणं. देन आहे लास्ट वन मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन्स. मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन्स त्याचं पासिंग इयर आहे 1955 अँड पासिंग रूल्स आहे 1976. याचं प्रिन्सिपल आहे मेंटेन पब्लिक हेल्थ ॲज वेल ॲज सबस्टन्सेस मिसयूज प्रोहिबिशन्स. सो हे जे स्केड्यूल हे जे आपले फार्मसी ॲक्ट्स अँड देअर पासिंग इयर्स आहे यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. ॲज वेल ॲज जर पेजवरती कोणी नवीन असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.